दरम्यान मुंबईतल्या पावसाची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी माधवी देसाईनं। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना ज्या पावसाची अपेक्षा होती, ज्या दमदार पावसाची अपेक्षा होती, तो पाऊस आज बरसलेला आहे। काल रात्रीपासूनच हा पाऊस बरसतोय। मुंबईच्या अनेक भागात म्हणजे ती मुंबईतली उपनगरं असो, मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या सर्व भागांमध्ये काल मुसळधार पाऊस झाला। नवी मुंबई, ठाणे, कल्याण या भागातही चांगला पाऊस झाला। काल या पावसामुळे जवळपास 2 तास हा पाऊस बरसला आणि या पावसामुळे पहिल्याच पावसानं मुंबईची तुंबापुरी झालेली आहे। अगदी जेव्हीएलआर असो किंवा ते सिप्स मध्ये जिथे मेट्रोचं काम चाललंय त्या भागात अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाचं पाणी साचलेलं आहे। आता सध्याही हलक्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे मुंबई उपनगरांमध्ये होतोय। काल दुपारी दक्षिण कोकणात म्हणजे जे मान्सूनचं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार समजलं जातं त्या दक्षिण कोकणात मान्सूननं एंट्री केली आहे आणि पुणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस अगदी 48 तासात मुंबईत दाखल होणार आहे। अगदी 48 तास त्याला झाले नसले तरीही मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय। हा मान्सून पूर्व पाऊस आहे का मान्सूनचा पाऊस आहे याबद्दल हवामान खात्यानं नक्की भाकीत केलेलं नाहीये। मात्र तरीही या पावसानं मुंबईकर सुखावलेत। मुंबईकरांच्या छत्र्या, रेनकोट बाहेर आलेले आहेत। आजही वातावरण सध्या ढगाळ आहे, काळे ढग जमा झालेले आहेत, त्यामुळे आज दिवसभरही हा पाऊस असाच बरसेल अशी अपेक्षा आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना सुखावणारा आणि बहुप्रतीक्षित असा हा मान्सून आता मुंबईच्या वेशीवर धडकलाय आणि त्याचा आनंद मुंबईकर घेत आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरेसह मी माधवी देसाई, एबीपी माझा, मुंबई।